महाविकास आघाडीकडून उपस्थित करण्यात आलेल्या जुन्या मुद्द्यांवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केलाय। शिळी भाकरी सकाळी खात नसतात, भूतकाळात झालेले विषय आता काढून काय साध्य होणार आहे असा सवाल बावनकुळेंनी केलाय। तेव्हा तुमचे हात लुळे पांगळे होते का? इच्छा होती तर तेव्हाच केलं पाहिजे होतं असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला। तसंच तथ्य नसलेल्या मुद्द्यांवरून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नका, गरज असेल तर आत्मचिंतन करा असा सल्ला देखील बावनकुळेंनी विरोधकांना दिलाय। या शिळ्या भाकरी आहे आणि शिळ्या भाकरी सकाळी खायच्या नसतात। असं आहे की भूतकाळात झालेले विषय आत्ता काढून काय साध्य होणार आहे? मग तुम्हाला कोणी थांबवलं होतं? तुमचे हात लुळे पांगळे होते का? तेव्हा तुमची इच्छा होती करून घ्यायला पाहिजे, आता कशाला सांगताय? सांगून राज्यामध्ये संभ्रम तयार करणे, जनतेच्या मनात संभ्रम तयार करणे। जर वाटतं एखादं आत्मचरित्र लिहून टाका तुम्हाला वाटतं तर, पण मला असं वाटतं असं आत्ता वर्तमानात जगलं पाहिजे आणि भविष्याची काळजी घेतली पाहिजे। आता भूतकाळात हे झालं, भूतकाळात ते झालं, याच्यात काय मिळणार आणि काय निघणार आहे यातलं? पण भाजपची सत्ता आली म्हणून तिघं आपण एक व्हायला पाहिजे असा प्रस्ताव आला होता असं त्यांचं मी म्हणणं तुम्हाला सांगतो, काही फायदा नाही, काही या बोलण्यात तथ्य नाही। काहीतरी कपोलकल्पित बातम्या काढायच्या, तेव्हा का नाही बोलले? जेव्हा तुमची आता सत्ता होती, तुम्हाला कोण थांबवलं होतं तेव्हाच बोलायला की माझ्याकडे हे आले, माझ्याकडे ते आले? म्हणजे आत्ता 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्षापूर्वीच्या घटना, ज्याला काही तथ्य नाही आहे, ज्याला काही आधार नाही आहे, त्या काढून संभ्रम निर्माण करण्याचे जे इश्यूज आहे त्या इश्यूला आता महत्त्व नाही।